नमस्कार रसिक प्रेक्षक हो. तर आपण इथे बघत आहोत मन धागा धागा जोडते नवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. तर इथे बघा सुखदा एका कॅफेमध्ये बसलेली आहे, कारण सार्थकनेच तिला फोन करून सांगितलेलं असतं की तू तिथे बस, तिचा फोन द्यायला येतोय. पण तो सार्थक आहे तिला माहिती नाही आहे आणि ती इथे बसली आहे. तिला जुन्या गोष्टी आठवत आहेत की सार्थक कसं रूढ बोलला होता आणि आता तिची चूक कशी झाली होती, काय करायचं. तर तेवढ्यातच तिथे एक वेटर येतो, तो जोकरच्या टेडीबिअरच्या वेशात येतो आणि तो युअर कॉफी सुखी आत्मा असं म्हणतो. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला माझं नाव कसं कळलं. तर ती त्या तिकडच्या साईडला बोट करून तो वेटर दाखवतो. तेव्हा तिथे सार्थक सॉरी सुखी असं पोस्टर धरून उभा असतो. सुखदा त्याच्याकडे जाते आणि ते पोस्टर काढते. तो सॉरी म्हणतो. मग ती तोंड वाकडं करून परत तिकडे मागे येते, कारण ती सुद्धा आता ॲटिट्यूड दाखवते. तो परत तिला सुखदा म्हणून हाक मारतो, सॉरी म्हणतो आणि म्हणतो घरी चल आता वगैरे, इथं बोलणं होतं, मी सॉरी म्हटलंय. मग सुखदा म्हणते माझी चुकी झाली, मी तुला किती तरी वेळा त्याच्यासाठी सॉरी म्हटलेलं आहे, पण मी तुला ॲटिट्यूड दाखवत नाही, मी तुला परत एकदा सॉरी म्हणते असं म्हणून ती परत त्याला तिथे सॉरी म्हणते आणि मी जायला निघते असं म्हणून ती बॅग घेते. तेवढ्यात सार्थक म्हणतो की नाही तू घरी चल. मग ती म्हणते घरी परत नको, एवढं सगळं झालं आहे आणि मला एम्बॅरस फील होतं आहे आणि मी नाही येऊ शकत परत घरी असं ती त्याला इथे सांगते. पण सार्थक ऐकत नाही. चल म्हणून म्हणतो तिला घरी. सुखदा म्हणते की आता कुठल्या नात्याने मी तिथे येऊ. तर सार्थक म्हणतो की मैत्रीच्या नात्याने. आणि इथे प्रेक्षकांनो बघा त्या दोघांमध्ये मैत्री झालेली आपल्याला दाखवलेली आहे. परत एकदा ते मैत्रीच्या नात्यात बांधले गेलेले आहेत, कारण पहिलं जुनं सगळं विसरून नव्याने सुरुवात करणार आहेत. त्यामुळे सुरुवातीला आपण फ्रेंड्स राहूया असं ते इथे म्हणतात. तर इकडे घरामध्ये बघा सुधा, आदर्श आणि आकांक्षा काळजी करत बसलेत की आता सुखदा नाही तर घर कसं शांत आहे, आनंदी आहे आणि बाबा गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी आपण हसत होतो, पण आता सुखदा नाही तर करमत नाही आहे. इकडे शलाका लगेच खाली येते आणि म्हणते आता सगळ्या नाशिकला दुखवटा पडला असेल ना, वृंदाचा पण चेहरा इथे पडलेला दाखवला आहे. शलाका काहीतरी बोलायला निघते. तेवढ्यातच इथे आकांक्षा चिडते आणि तू गप्प बस ना, तुझं काय आहे, तुला चांगलं बोलायला येत नाही तर वाईट वगैरे बोलू नको असं इथे ती इकडे आकांक्षाला सुनावते. सगळे चर्चा करत असतात, वाईट सॅड मूडमध्ये असतात आणि तेवढ्यातच इथे सुखदा म्हणते आय एम बॅक, मी आलेली आहे. सुखदा आहे तर काळजी कशाला असं ती ते म्हणते. आणि इकडे सार्थकसुद्धा त्यांच्याबरोबर घरात आलेला आहे. तरी ते सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलले आहेत. पण शलाकाच्या आणि वृंदाच्या चेहऱ्यावर मात्र इथे 12 वाजलेले दिसत आहेत. प्रेक्षकांनो बघा या दोघांची, अरे ही परत आली अशी चेहरे झालेले आहेत. सुधा म्हणते की तू परत आलीस, मला खूप बरं वाटलं आणि थँक्यू तू परत आलीस आणि आता तुला मी कुठेही सोडणार नाही असं ती म्हणते. तर सुखदा इथे जाऊन तिला मिठी मारते. हे एक बरं आहे ना, असं किती मिठी मारल्यावर फिलिंग खूप वेगळंच येतं ना प्रेक्षकांनो इथे. तर इथे सुखदा मुद्दामून वृंदाला आणि शलाका म्हणते काय वृंदा आणि शलाका आंटी, तुम्हाला नाही का बरं वाटलं मी आले ते बघून. पण इकडे बघा प्रेक्षकांनो, आनंदीच्या घरामध्ये मनोज काहीतरी बोटावर हिशोब करत बसतोय. मग अण्णा विचारतात की काय तू कसला विचार करतोयस, कसला हिशोब करतोयस. तर मनोज म्हणतो आनंदीला जाऊन किती वर्ष झाली ह्याचा मी हिशोब करतोय, किती दिवस झाले ह्याचा मी हिशोब करतोय. माझी गाडी तर अर्ध्यातच राहिली, पण आनंदीची गाडी मार्गाला लागत होती आणि काय झालं हे. तेवढ्यातच इथे लीना येते आणि अण्णांकडे आईंची म्हणजेच औषधं देते, मला तिची औषधं देते आणि इथे ना ती स्वतःसाठी गजरा घेऊन आलेली आपल्याला दाखवलेलं आहे. प्रेक्षकांनो लीना खरंच इथे मला तिच्या कामाचं किंवा ती जे कॅरेक्टर दाखवलं आहे सून म्हणून तिने ती कशी उभी राहिली हे जे दाखवलं आहे ना, ते खरंच खूप चांगलं वाटतं आहे बघून. कारण आता अशी असती तर सोडून गेली असती एखादी, पण ती आपल्या नवऱ्याला साथ देत तिथे उभी राहिलेली आहे. इथे ती गजरा त्याला देते आणि म्हणते की माझ्या डोक्यात तुम्ही हा गजरा माळा. पण इथे गजरा माळत असताना मनोजला पुन्हा भरून येते. पुन्हा तो रडायला लागतोय की मी माझ्या बायकोसाठी साधा गजरा नाही आणू शकत, काय झालं आहे मला, कसं होणार आहे वगैरे. इथं दोघं इमोशनल होतात आणि रडायला लागतात. तर इकडे अण्णा आणि मालती म्हणजेच अण्णा आणि आईसुद्धा त्या दोघांना बघत असतात आणि त्यांनासुद्धा इथे खूप इमोशनल व्हायला होतं आहे. पण ते म्हणतात की इथे मनोजची अवस्था आपल्याला दिसतीये, पण सार्थकरावांना तिकडे समजून घ्यायला कुणी नाही आहे. इथेसुद्धा सार्थकचाच विचार त्यांच्या मनात येतो आहे आणि कसं व्हायचं, तो देव वरनं सगळं बघतोय, त्यामुळे काळजी करू नको, सगळं नीट होईल असं इथे आशावाद पण ते दाखवत आहेत. आणि इकडे मनोज आणि लीना
सुद्धा एकमेकांच्या दुःखात सहभागी झालेत, रडतायत ते, पण देव आहे या गोष्टीवर त्यांचा विश्वास आहे. तर इथे सार्थक आनंदीचा फोटो बघत तिच्याशी बोलत असतो. तर सुखदा येते तेवढ्यात त्याच्या रूममध्ये आणि ती त्याला हसवायचा प्रयत्न करते. ती सांगते की हा फोटो कुणाचा आहे ते मला सांग, माझ्याशी बोल. तर सार्थक इथे तिला सांगतो की नाही, मी माझ्या पर्सनल गोष्टींबद्दल कुणाला सांगणार नाही म्हणजे नाही. तर सुखदा म्हणते ठीक आहे, नको सांगूस, पण चिडू नकोस आणि तुझा असा सडू फेस आहे ना तो घेऊन बसत जाऊ नकोस. मी तुझ्यासाठी एक वस्तू आणली, तू डोळे मीट आणि हात पुढे कर. तर सार्थक नुसतं असं करतो. तर लगेच सुखदा म्हणते मी ना तुला आता ओळखायला लागली आहे, कारण माझ्या ॲक्शनवर तुझी रिॲक्शन अशीच असणार असा मी विचार करूनच आले होते. तर इथे सार्थकने हात पुढे केलेला आहे आणि तेवढ्यात ना इथे सुखदा त्याच्या हातात स्ट्रेस बॉल देते आणि म्हणते, तेवढा सार्थक म्हणतो मी काय लहान आहे का असं खेळायला. ते परत सुखदा असते की बरोबर रिॲक्शन मी ओळखली होती, अरे पण हा स्ट्रेस बॉल मोठे मोठे सायंटिस्ट लोक वापरतात आणि ह्याचा जो फेस आहे ना स्माइली फेस, ह्याच्याकडे बघून ना तुला नक्की लक्षात येईल की आपल्याला हसायचं आहे. आणि तुला जेव्हा स्ट्रेस वाटेल ना, म्हणजे तू आता बरं आहेस पण तुला जेव्हा स्ट्रेस वाटेल तेव्हा तू हा बॉल हातात घे. तेवढ्यात आकांक्षासुद्धा इथे येते आणि बसते आणि सुखदा म्हणत असते की तू किती स्माइलिंग केल्यावर चांगला दिसतोस, कितीतरी मुली फिदा होतील तुझ्यावर. तेवढ्यात आकांक्षा म्हणते अगं मुली फिदा होतील पण ह्यानं बघायला पाहिजे का नको, असं त्यांच्यामध्ये बोलणं चालू होतं. आणि सुखदा म्हणते की मी बेट लावते, या 10 दिवसात मी तुला पटवून दाखवते वगैरे अशी ती ते म्हणते. इथे सार्थकला भीती वाटते, ही काय बोलते, मैत्रीण तुझी बरी आहे ना असं आकांक्षाला तो इथे म्हणतो. तर आकांक्षा म्हणते अगं हा कोणाला भेटतच नाही. मग सुखदा म्हणते अगं भेटायला कशाला पाहिजे, मोबाईलमध्ये एवढे सारे मॅट्रिमोनियल ॲप आहेत, त्यातलं एक वापरायचं, डेटिंगचं ॲप आहे आणि हा आयडिया बरी आहे असं म्हणत आकांक्षा आहे ना ती सार्थकचा इथे फोन घेताना आपल्याला दिसून येते. प्रेक्षकांनो, सार्थक म्हणतोय की फोन दे फोन दे, आकांक्षा म्हणते की नाही. तर इकडे बघा सुधा आपला हंतरून व्यवस्थित करते आणि तेवढ्यात आदर्श येतोय, तू गोळ्या घेतल्यास का काकू असं विचारायला. सुधा म्हणते की आता मला गोळ्यांची गरज नाही आहे, आपली सुखदा परत आली आहे ना त्यामुळे मला गोळ्या लागणार नाहीत. तर इथे यांची फोनवरनं पकडापकडी चालू झालेली आहे आणि ही पकडापकडी करत ते येत आहेत सुधाच्या रूममध्ये. तर इथे सुधाच्या पाठीमागे आकांक्षा आणि सुखदा अशा लपाछपी खेळत आहेत. सुखदा जाऊन आईच्या पाठीमागे लपली आहे सुधाच्या पाठीमागे आणि मी फोन देणार नाही, आकांक्षा जेव्हा मला फोन देईल ते दे म्हणून सांगेल तेव्हाच मी फोन देईन असं ती इथे सांगते. तर लगेच सार्थक म्हणतोय आई सांग नको हिला फोन द्यायला. तर लगेच सुधा सांगतात की दे बाबा फोन. मग लगेच सुखदा म्हणते की हां मी देते हा फोन असं म्हणते आणि फोन द्यायला जाते आणि पळून जाते. तर इकडे बघा तेवढ्याशा कृतीनं सुद्धा ह्यांच्या पळापळीनं सुद्धा त्या घरामध्ये खूप असं आनंदाचं वातावरण आपल्याला झालेलं दाखवलं आहे. सगळे खुश झालेत, सुखदा आली आहे म्हणजे आता आनंदी आनंद आहे असं इथे दिसतंय. तर इकडच्या घरामध्ये परत आपल्याला जरासा सॅड मूड दिसतोय. प्रेक्षकांनो, अण्णा डिलेव्हरी सामाची देऊन येत असतात, तेवढ्या त्यांच्या हातात परत 2 जाड पिशव्या असतात आणि ह्याच्यातनं काय आहे तर अण्णा म्हणतात की मला शकू भेटली होती आणि तिने किराणा पाठवून दिलाय वगैरे असं ते सांगतात. लीना म्हणते की तुम्ही खोटं बोलताय, हा किराणा तुम्हाला सार्थकने दिलाय, आपण हा किराणा त्यांना परत द्यायला पाहिजे, त्यांनी असं करायला नको पाहिजे. मी आहे ना, मला जमेल तसं मी माझ्या परीने करते. इथे मात्र मला लीनाचा स्वाभिमानी स्वभाव नक्की आवडला. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो तो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लीनाचं वागणं बरोबर आहे ना. तर इथे आई त्याला समजायचा प्रयत्न करतात पण ती ऐकून घेत नाही आणि अण्णा म्हणतात की ती ऐकून सुद्धा घेणार नाही आणि ती सामान परत देते याचं मला वाईट वाटत नाही आहे, पण सार्थकची जी काही आडी बसली तिच्या मनामध्ये ती कशी काढायची हा प्रश्न इथे मला पडला असं ते म्हणतात. तर इकडे पळापळी अजून ह्या दोघांची चालूच आहे. सुखदा शेवटी म्हणते की तू आता म्हण सुखदा मला प्लीज फोन दे असं सार्थकला म्हणायला लावते. तर सार्थक आवाज मोठा करून ते म्हणतोय पण सुखदा म्हणते हे असं नाही, हळू आवाजात म्हण. आणि असं म्हणून ते दोघांची चेष्टा मस्करी परत चालू आहे आणि फोन खाली घेता घेता सुखदाचा हात एका डब्याला लागलेला दाखवलाय आणि तेवढ्यात ते म्हणते की लागलं ना खूप. सार्थक विचारतो तुला लागलं ना, कशाला मस्ती करायची, मग थांब बर्फ लावायला पाहिजे वगैरे. तो इथे काळजीनं बोलतो. तर सुखदा म्हणते की अरे एवढी काळजी करायची गरज नाही आहे, नाही लागलेलं. तर सार्थक म्हणतो की एकदा मित्र मानलंय ना मग आता काळजी करायलाच पाहिजे. इथे बघा सुखदाला त्याच्या ह्या वाक्यानेच किती आनंद झालेला आहे. तर इकडे वृंदा जी आहे ती डोक्याला हात लावून बसलेली आहे, बाम चोळत बसलेली आहे. शलाका येते आणि म्हणते की आई तुला बरं वाटत नाही आहे का, काय झालं. अगो खरं ती वृंदा म्हणते
अगं ती सुखदा परत आली आहे ना, आता ती सुखी आत्मा, ती आता तिला आता कळलंय की आपण तिच्या मागावर आहोत, त्यामुळे ती पलटवार करणारच, याचं मला टेन्शन आलंय असं म्हटल्यावर इकडे शलाका सुद्धा विचारात पडलेली आपल्याला दिसून येते. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, ह्या कट कारस्थान बाया नेमकं आता काय कारस्थान करतील, नेमकं काय करतील हे बघत राहण्यासाठी तुम्ही सिरियल नक्की बघत राहा प्रेक्षकांनो. तर इथे बघा या दोघींच्या मनात काहीतरी चालूच आहे आणि इकडे उद्याच्या भागात मात्र आपल्याला एक इंटरेस्टिंग असं बघायला मिळणार आहे. तर इथे सार्थक जो आहे तो सुखदाला स्वतःचं असं टेबल म्हणजे ऑफिसमध्ये टेबल देतो. इथे खूप छान वाटतं इथे बघायला. उद्याच्या भागामध्ये असं छान फुगे बिगे लावून टेबल वगैरे लावलेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळे उद्याचा भाग तुम्ही नक्की बघा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.